श्री स्वामी समर्थ. नमस्कार कुंभ राशीच्या जातकांनो. या 2025च्या शेवटच्या वर्षामध्ये, या वर्षाच्या शेवटच्या दिवसामध्ये तुमच्या आयुष्यात मोठा भूकंप येणार आहे. कारण तुमच्यासाठी हे 20 दिवस मोठे वरदान ठरणार आहेत. डिसेंबर महिन्याच्या 11 ते 31 पर्यंतचा हा शेवटचा टप्पा कुंभ राशीच्या व्यक्तीसाठी मोठ्या उलथापालथीची एक नांदी घेऊन येईल. तुमच्या राशीवर शनिदेवाचा प्रभाव असल्यामुळे तुम्ही नेहमीच भविष्याचा विचार करता, पण आता नियतीने तुमच्या 12व्या आणि 11व्या घरावर मोठी फेरफार सुरू केली आहे. या काळात तुमचे आर्थिक हिशोब असो, जे तुम्ही कधीही विसरले होता, ते अचानक समोर येतील. तुमच्या मनात अज्ञात गोष्टीची तीव्र भीती निर्माण होईल. कुठेतरी मोठा भूकंप होईल याची जाणीव तुम्हाला मानसिक स्तरावरती सुद्धा होईल. आणि हा भूकंप तुमच्या सामाजिक वर्तुळातील विश्वासघातकी लोकांना सुद्धा दूर करेल, ज्यामुळे तुम्ही काही काळ एकटेपणा अनुभवाल. पण लक्षात घ्या मित्रांनो, ही भीती नसून तुमच्या आयुष्यातील विषारी ऊर्जा नष्ट करण्याची सुरुवात असणार आहे. या उलथापालथीमुळे तुमच्या मनात एक तीव्र उत्सुकता निर्माण होईल, आणि हे बदल नेमके कोणत्या दिशेने घेऊन जातील तुम्हाला, देवी लक्ष्मी तुमच्या मागचं दारिद्र्य दुःख दूर कशी करेल. पण कुंभ राशी बुद्धी आणि कल्पकतेची रास आहे, त्यामुळे तुमचं लक्ष आता नवीन संधीवर केंद्रित सुद्धा होईल. तुम्हाला दैवी शक्तीचे अस्पष्ट असे 3 संकेत मिळणार आहेत मित्रांनो. लक्षात घ्या, या शेवटच्या 20 दिवसामध्ये एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून मिळालेला सल्ला असो, किंवा सोशल मीडियावर आलेली अनपेक्षित माहिती, किंवा झोपेत पडलेले एखादं स्वप्न तुम्हाला आर्थिक लाभाचा एखादा मोठा मार्ग देणारे आहेत. तुमच्या दीर्घकालीन योजना अचानक पूर्णत्वास येतील सुद्धा, आणि तुमच्या मानवतावादी कार्याला आता वैश्विक पाठिंबाही मिळेल. तर हे 20 दिवस एका गहन सस्पेन्स कथेप्रमाणे पुढे सरकणार आहेत. हे ज्योतिषीय भविष्य ब्रह्मांडाने एक महावळण घेतलंय, आणि हे वळण तुमच्यासाठी आहे. आर्थिक मदत कोणाकडून मिळेल हे शेवटपर्यंत कळणार नाही, आणि तुमच्या आयुष्यात काही अकल्पनीय योगायोग सुद्धा जुळून येतील. लक्षात घ्या मित्रांनो, ज्या व्यक्तीला तुम्ही मदत केली तीच व्यक्ती आता तुमच्यासाठी मोठी आर्थिक संधी सुद्धा घेऊन येईल, आणि ही परिस्थिती तुम्हाला एका अखेरच्या कसोटीवर ठेवेल, जिथे तुम्ही तुमच्या सत्य आणि विवेकावर ठाम राहिलात. तर या वर्षाच्या शेवटच्या दिवशी तुम्हाला दैवी शक्तीचे 3 वरदान निश्चितच मिळणार आहेत. तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे सकारात्मक घटना आता केवळ काही दिवसाच्या अंतरावर आहे, त्यामुळे तयारी ठेवा. आणि या 20 दिवसामध्ये तुमच्यासोबत काय घडणार आहे, हे ज्योतिषीय भविष्य मात्र शेवटपर्यंत नक्की बघा. कारण 2026 हे नवीन वर्ष तुमच्यासाठी सुख घेऊन येत आहे की संघर्ष, हे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहिल्याशिवाय समजणार नाही. कुंभ राशीच्या जातकांनो, सध्या ब्रह्मांडातील ग्रहयोगाची मोठी उलथापालथ केवळ बाहेरील जगातच नाही, तर तुमच्या अंतर्मनात आणि तुमच्या सामाजिक स्तरावर मोठे बदल घडवून आणणार. तसे तुमच्या राशीचा स्वामी असलेल्या शनिदेवाच्या प्रभावाखाली असल्यामुळे तुम्ही नेहमी स्थिर व तार्किक विचार करणारे असता. पण या शेवटच्या 20 दिवसामध्ये काही गोष्टी तुमच्या नियंत्रणाबाहेर जातील. ही अंधुक भीती तुमच्या 12व्या जो व्यवहानी स्थानावर परिणाम करणारी आहे. तुम्हाला वाटेल की तुम्ही घेतलेले काही निर्णय चुकीचे ठरतील, किंवा केलेल्या खर्चाचा कोणताही फायदा झाला नाही असं तुम्हाला वाटू शकतं. आणि याच मानसिक दबावामुळे तुम्हाला क्षणभर मोठा भूकंप झाल्यासारखं वाटेल, जिथे तुमचे काही जुने गैरसमज आणि वास्तव असे अपेक्षा कोसळतील. पण हा विध्वंस नवीन व भक्कम पाया रचण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो. लक्षात घ्या, या काळात तुम्हाला सर्वात भीती वाटेल ती म्हणजे जवळच्या व्यक्तीच्या पाठिंब्याबाबत. तुमच्या 11व्या घरात जे लाभ व मित्रमंडळीचं स्थान आहे, तिथे होणाऱ्या उलथापालथीमुळे तुम्हाला वाटेल की तुमचे काही जवळचे मित्र किंवा सामाजिक हितचिंतक अचानक तुमच्यापासून दूर जात आहेत. कुंभराज सामाजिक असल्यामुळे हा भावनिक आघात तुम्हाला तीव्रतेने जाणवेल. कोण माझा आहे आणि कोण परका, हा प्रश्न तुम्हाला सतावेल. तुमच्या मनात अविश्वासाची भावना निर्माण होईल. पण हा भूकंप तुमच्या आयुष्यातून स्वार्थी नकारात्मक लोकांना बाहेर काढण्यासाठी नियतीने घडून आणला आहे. त्यामुळे या भीतीला स्वीकारा. ती तुमच्यासाठी शुद्धीकरणाची एक प्रक्रिया असणार आहे. लक्षात घ्या मित्रांनो, कुंभराशीच्या जातकांनो, या भीतीतूनच बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे सत्य आणि वास्तव स्वीकारणे. तुमच्या कोणत्याही अपूर्ण राहिलेल्या कार्याचा आणि चुकीच्या गुंतवणुकीचा भार तुमच्या मनावर पडू देऊ नका. कारण हा काळ तुम्हाला शारीरिक, भावनिक आणि आर्थिक स्तरावरती काहीतरी मोठे घेऊन येण्यासाठी आला आहे. तुमचा भूतकाळ पूर्णपणे पुसून टाकून तुम्हाला नवीन वर्षात आर्थिक अधिक शुद्ध आणि सक्षम बनवण्यासाठी, आणि या भीतीचे वळण
आवश्यक आहे. त्यासाठीच मित्रांनो हे क्षणिक दुःख लवकरच मोठ्या आनंदाचे आणि दैवी लाभाचे दार उघडणारे आहे याची मात्र खात्री बाळगा. त्यासोबतच कुंभ राशीच्या जातकानो मागील भागातील जी भीतीची पडछाया होती आता दूर होऊ लागेल आणि तुमच्या मूळ स्वभावानुसार तुमच्या मनात आता एक तीव्र उत्सुकता देखील निर्माण होईल काही दिवसातच. कारण तुमच्या दूरदृष्टीला आणि बुद्धिमत्तेला आता नियतीकडून कोणते संकेत मिळत आहेत हे पाहणं गरजेचं आहे. कारण हे महावळण तुमचं आर्थिक आणि सामाजिक लाभासाठी कसे फायदेशीर ठरणार आहे हे जाणून घेण्याची तुमची तळमळ सुद्धा असेल. त्यामुळे तुम्हाला स्पष्टपणे सांगतोय की तुम्ही केलेले कष्ट, इतरांना दिलेली निस्वार्थ मदत आणि तुमच्या चांगल्या कर्माचे फळ देण्याची वेळ नियतीने निश्चित केली आहे. लक्षात घ्या मित्रांनो, हे येणाऱ्या 20 दिवसात या उत्सुकतेच्या काळात तुम्हाला अनेक शुभ संकेत सुद्धा मिळू शकतात. अनेक दिवसापासून अडकलेली कामे असो किंवा तुमच्या नावावर असलेले जुने पेमेंट अचानक मार्गी लागेल. विशेषतः तंत्रज्ञान, संशोधन, सामाजिक कार्य यासंबंधी असलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला अनपेक्षित लाभ मिळण्यास सुरुवात होईल. तुम्ही ज्या व्यक्तीला मदतीचा हात दिला होता ते आता कोणत्या ना कोणत्या स्वरूपात तुमच्यासाठी आर्थिक संधी घेऊन येणारे आहेत. या अचानक मिळणाऱ्या यशामुळे तुमचं मन हे कसे घडले या विचाराने भरून जाईल आणि तुमच्या बुद्धीला या सर्व दैवी बदलांचा क्रम समजून घेण्याची एक नवी दिशाही मिळेल. या शेवटच्या 20 दिवसामध्ये तुम्हाला मिळणारे 3 प्रमुख लाभ म्हणजे तुमच्या उत्सुकतेचे फलित असेल. पहिला, तुमच्या कल्पनांना मूर्तरूप देण्याची संधी मिळेल. दुसरा म्हणजे तुमच्या मानसिक तणावाचा निचरा होईल आणि तिसरा म्हणजे तुमचं आरोग्य सुधारण्यास मदत होईल. लक्षात घ्या, या सर्व घटना अशा वेगाने घडतील की तुम्हाला तुमच्या आयुष्यात एका मोठ्या बदलाची नांदी स्पष्टपणे दिसायला लागेल आणि हीच उत्सुकता तुम्हाला नवीन वर्षासाठी अधिक चांगली तयारी करण्यास मदत करेल. कारण ही केवळ आर्थिक स्थिरता नाही, तर दैवी शक्तीची तुमच्यावर असलेली कृपादृष्टी असेल, जी तुमच्या प्रयत्नांना यश मिळवून देणारी आहे. लक्षात घ्या, कुंभ राशीच्या जातकानो, आता तुमच्या आयुष्यातील सर्वात एक रहस्यमय आणि सस्पेन्सपूर्ण टप्पा सुरू होईल. या 11 तारखेच्या नंतर या 20 दिवसामध्ये जसं की देवी लक्ष्मी तुमच्या दारिद्र्य, अडचणी, दुःख दूर करणार हे निश्चित असले तरी कुंभ राशीसाठी तिचा प्रवेश पारंपरिक मार्गाने होणार नाही. लक्षात घ्या मित्रांनो, देवी लक्ष्मीचे जे आगमन होईल एका गुप्त कोडवर्ड सारखे असेल. ही वेळ तुम्हाला मिळालेल्या संकेतावर विश्वास ठेवण्याची आहे. तुमच्या 11व्या लाभ स्थानाचे स्वामित्व असलेल्या ग्रह अशा स्थितीत आहे ज्यामुळे तुम्हाला अनपेक्षित स्रोताकडून मोठी मदत मिळेल. पण ती मदत नेमकी कशा स्वरूपात असेल याचा अंदाज लावणे कठीण जाईल. हा सस्पेन्स तुमचं करिअर आणि आर्थिक क्षेत्रात अधिक जाणवेल. उदाहरणार्थ, तुम्ही अनेक दिवसापासून ज्या प्रोजेक्टवरती काम करत आहात त्याचे निकाल अचानक नाट्यमयरित्या तुमच्या बाजूने लागतील. त्यासोबतच किंवा सामाजिक नेटवर्कमधील अनोळखी व्यक्ती तुमच्यासाठी मोठा व्यावसायिक करार घेऊन येऊ शकतात. ही घटना इतकी अनपेक्षित असेल की तुम्हाला क्षणभर विश्वास बसणार नाही. देवी लक्ष्मी तुमच्याकडे अंधाऱ्या वाटेने शांतपणे पण निश्चितपणे येत आहे. ती तुमच्या बुद्धीची, तुमच्या माणुसकीच्या कार्याची किंमत मोजून तुम्हाला मोठे आर्थिक यश मिळवून देईल. तुमचे जुने दुःख आणि दारिद्र्य एकाएकी दूर होण्यासाठी या काळात एक अत्यंत कसोटी असेल. सस्पेन्स असा आहे की तुम्ही मिळवलेल्या लाभाचे व्यवस्थापन कसे करता. तुमच्या 12व्या भावात जे घरावर असलेला ग्रह प्रभाव तुम्हाला मोठ्या पण निरुपयोगी खर्चाकडे आकर्षित करू इच्छितोय. त्यामुळे या गुप्त लाभाचा वापर तुम्ही उत्तम गुंतवणूक व योग्य कामासाठी कसा करता यावर तुमचे भविष्य ठरेल. आणि या 20 दिवसात तुम्हाला मिळालेला कोणताही छोटा आर्थिक संकेत सुद्धा किंवा मोठी संधी म्हणजे दैवी लक्ष्मीने तुमच्यासाठी पाठवलेला एक गुप्त संदेशच असेल, जो नवीन वर्षाचे एक दार उघडेल. लक्षात घ्या, कुंभ राशीच्या मित्रांनो, नियतीने घेतलेल्या या महामंडळातून तुम्ही यशस्वीरित्या बाहेर पडला आहात. आता नवीन वर्षाचे स्वागत करताना देवी शक्तीकडून तुम्हाला 3 असे अनमोल वरदान प्राप्त होणार आहेत. हे वरदान तुमच्या राशीच्या मूलभूत गुणांना म्हणजे कल्पकता, सामाजिकता आणि दूरदृष्टीला अधिक बळकट करण्यासाठी उपयोगी ठरतीलच. हे वरदान तुमच्या जीवनातील अडचणी असो, दुःख किंवा दारिद्र्य कायमस्वरूपी दूर करण्याची क्षमता देखील ठेवतात. लक्षात घ्या, वरदान नंबर 1, जसं की पहिले वरदान म्हणजे तुमच्या भौतिक क्षमतेची सर्वोच्च पातळी गाठणे. कुंभ राशी बुद्धी आणि नवनिर्मितीची रास आहे आणि हे वरदान तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील सर्वात मोठी समस्या सोडवण्यासाठी लागणारी स्पष्टता आणि नवीन कल्पना
देईलच आणि तुमच्या मनात सुरू असलेले सर्व संशय, गोंधळ आता दूरही होतील. आता जे काही विचार करत असाल किंवा ज्या योजना तुम्ही आखत असाल, त्या त्वरित आणि अचूकपणे अंमलात आणल्या जातीलच. ज्यांना तुम्ही अशक्य मानले होते, ते काम देखील तुमच्या एका साध्या कल्पनेतून पूर्ण होईल. आणि हे वरदान तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात एक प्रकारचं गेम चेंजर म्हणून ओळख देईल सुद्धा. त्यासोबतच दुसरे वरदान हे तुमच्या सामाजिक आणि व्यावसायिक वर्तुळात स्थिरावलेले आहे. मागील काळात ज्यांनी तुमचा विश्वासघात केलाय किंवा तुमच्यापासून दूर गेलेत, त्या भीतीवर हे वरदान मात करणारं ठरणार आहे. आता तुमच्या आयुष्यात अत्यंत निष्ठावान, समविचारी आणि प्रभावशाली लोकांचे आगमन होईल. हे लोक केवळ तुमच्या कामात मदत करणार नाही, तर तुमच्या वैयक्तिक प्रगतीसाठी मजबूत भावनिक आधारही देतील. तुमच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना किंवा सामाजिक कार्यांना मोठं पाठबळही मिळेल, ज्यामुळे तुम्ही केवळ एक व्यक्ती न राहता एक मोठी चळवळीचा एक आधारस्तंभ सुद्धा होतात. त्यासोबतच तिसरे वरदान म्हणजे तुमच्या आर्थिक जीवनात एक नवी स्थिरता मिळवणे असणार आहे. तुमच्या 12व्या स्थानातील खर्च जी समस्या आहे, हे त्या कमी होतील आणि 11व्या स्थानातील उत्पन्नाचे अनेक नवीन मोठे मार्गही उघडतील. हे केवळ धनलाभ नसेल, तर हे संपूर्ण आर्थिक व्यवस्थापन करण्याची नवी क्षमता तुमच्यात येईल. हे वरदान तुमच्या आयुष्याला एक नवीन स्पष्ट उज्ज्वल मार्ग दाखवणारी आहे. करिअर, नातेसंबंध किंवा अध्यात्म यापैकी एका क्षेत्रात तुम्हाला अशी एक अचूक दिशा मिळेल, ज्यामुळे तुमचे जीवन पूर्णपणे आणि सकारात्मकतेने बदलून जाईल. हे तीनही वरदान घेऊनच तुम्ही नवीन वर्षात प्रवेश करणार आहात. लक्षात घ्या, कुंभराशीच्या जातकानो, ग्रहांनी घेतलेल्या या महामंडळाचा पुरेपूर असा फायदा घेण्यासाठी आणि देवी लक्ष्मीची कृपा टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाच्या मार्गदर्शक तत्वाचे पालनही करणे आवश्यक आहे. विशेषतः तुमचा राशीस्वामी शनिदेव आणि विश्वाचे नियता महादेव यांची कृपा तुमच्यावर कायम राहावी, यासाठी शेवटच्या 20 दिवसामध्ये काही निश्चित असे धार्मिक उपाय करणे आवश्यक आहे. कुंभ राशीचा स्वामी असलेला शनिदेवाच्या कृपेनेच तुमच्या मागचे दारिद्र्य अडचणी दूर होतीलच. त्यासाठी तुम्ही दररोज किंवा निदान शनिवारी तरी संध्याकाळी शनी मंदिरात जाऊन खालील उपाय अवश्य करा. जसं की रोज संध्याकाळी ओम शनीश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. त्यासोबतच गरजूंना, जे वृद्ध आहेत किंवा दिव्यांग आहेत, त्यांना काळे तेल, काळे उडीद याचे दानही करावे. मित्रांनो, त्यामुळे शनिदेव प्रसन्न होतील आणि तुमच्या 12व्या स्थानातील नकारात्मकता कमी करतील. हा उपाय तुमच्या आर्थिक धैर्यासाठी आणि दारिद्र्य मुक्तीसाठी अत्यंत प्रभावी ठरणार आहे. त्यासोबतच ब्रह्मांडात होत असलेल्या उलथापालथीमुळे आलेली मानसिक भीती असो किंवा अस्वस्थता दूर करण्यासाठी महादेवाची उपासना आवश्यक करा. महादेव हे कालनियता आहेत मित्रांनो, लक्षात घ्या, आणि त्यांच्या कृपेनेच तुम्हाला एकात्मिक शांती सुद्धा मिळेल. दररोज सकाळी शक्य असल्यास शिवलिंगावर पाणी आणि बेलपत्रासह अभिषेक करावा. ओम नमः शिवाय या मंत्राचा जपही करावा आणि त्यामुळे तुमच्या मनातील भीती जी आहे ती दूर होईल. नकारात्मक ऊर्जा तुमच्यापासून दूर पळेल आणि तुम्हाला दैवी शक्तीचे 3 वरदान स्वीकारण्याची आत्मिक ताकदही मिळेल. लक्षात घ्या मित्रांनो, या शेवटच्या 20 दिवसातील ग्रहाची उलथापालट जी आहे किंवा नियतीने घेतलेले महावळण आहे, याचे अंतिम परिणाम तुमच्या जीवनात 3 सर्वात महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा सिद्ध होईल, जसे की करिअर आणि आर्थिक लाभाची पुष्टी. या महावळणाचा सर्वात महत्त्वाचा परिणाम म्हणजे तुमचं करिअर आणि आर्थिक लाभावर दिसेल. तुमच्या अनेक दिवसापासून कल्पक योजना मूर्तरूप घेईल. तुम्हाला त्यांचे मोठे आर्थिक बक्षीस मिळेल. तुम्ही केलेल्या नेटवर्किंगचे, सामाजिक योगदानाचे फळ आता मोठ्या लाभाच्या रूपातही मिळेल. ज्यांनी तुम्हाला मदत करण्याचे आश्वासन दिले होते, ते आता त्यांचे शब्द पूर्ण करतील. केवळ धनलाभच नाही, तर कामाच्या ठिकाणी किंवा समाजात तुम्हाला विशेष मान-सन्मान प्राप्त होईल. तुमची दूरदृष्टी किती योग्य होती याची पुष्टी या काळात मिळेल आणि तुमच्यावर केलेले जुने आरोप, शंका पूर्णपणे दूर होतील. यासोबतच मित्रांनो, दुसरा महत्त्वपूर्ण परिणाम म्हणजे तुमच्या सामाजिक वर्तुळात असलेलं शुद्धीकरण. या भूकंपामुळे तुमच्या आयुष्यात जे लोक दूर स्वार्थासाठी जोडले गेले होते, ते पूर्णपणे दूर होतील. त्यांचा अंतिम परिणाम म्हणजे तुमच्या आयुष्यात खरी जी निष्ठावान माणसे आहेत किंवा सकारात्मक लोक आहेत, त्यांना जागा निर्माण होईल. तुम्हाला तुमच्या विचारांना, कार्यांना मजबूत पाठिंबा देणारा एक नवीन मित्र परिवारही मिळेल. तुमच्या भावनिक गरजा पूर्ण होतील आणि कुटुंबासोबतचे तुमचे संबंध अधिक प्रेमळ आणि मजबूत राहतील. या स्थिर झालेल्या सामाजिक आधारावर तुम्ही नवीन वर्षात मोठी भरारी घेण्यास सज्ज व्हाल.
त्यासोबतच अंतिम परिणाम म्हणजे तुमच्या आयुष्यात एक नवीन सकारात्मक युगाचा उदय होणार आहे नवीन वर्षासाठी मित्रांनो. 12व्या ज्या स्थानावर होणारे तुमचं नुकसान आहे किंवा अनावश्यक खर्च आहे आता नियंत्रणात राहील, त्यामुळे तुम्हाला अखंड मानसिक शांती मिळेल. दारिद्र्य किंवा दुःखाच्या ज्या सावल्या आहेत तुमच्यावरती 2025 मध्ये पडल्या होत्या, त्या कामाच्या कायमच्या दूर होतील आणि तुमच्या विचारांना स्थिरता मिळेल, ज्यामुळे तुम्ही नवीन वर्षात प्रवेश करताना केवळ जुन्या समस्या सोडवणार नाही, तर उत्कृष्ट आरोग्य, समृद्धी आणि एक स्पष्ट भविष्याच्या मार्गाचा एक नवीन शक्तिशाली जीवनही स्वीकाराल. हे महावळण तुमच्या आयुष्याला नवी दिशा देणारं आणि यशाच्या शिखरावर नेणारे सिद्ध होणार आहे. लक्षात घ्या मित्रांनो, कुंभराशीच्या जातकानो, तुमच्यासाठी हा डिसेंबर महिन्याचा शेवटचा टप्पा केवळ एक महिना नव्हता, तर तो तुमच्या आयुष्याला कायमस्वरूपी कलाटणी देणारा दैवी चमत्कार होता. तुम्ही भीती, उत्सुकता आणि एक प्रकारच्या सस्पेन्सच्या टप्प्यातून यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहात आणि आता तुमच्या हातात दैवी शक्तीचे 3 वरदानही आहेत. तुमचे दुःख, दारिद्र्य, अडचणी दूर करण्यासाठी नियतीने हे महावळण घेतलंय. त्याचे शुभ तुमचे दुःख, दारिद्र्य, अडचणी दूर करण्यासाठी नियतीने हे महावळण घेतलंय, त्याचं फळ आता निश्चितच तुमच्या आयुष्यात स्थिर होईल. येथून पुढे तुमचं भविष्य प्रकाशमय समृद्धीने भरलेलं असेल. तुमच्या बुद्धीला, तुमच्या सामाजिक कार्याला आणि तुमच्या कल्पकतेला मिळालेला हा अमूल्य आशीर्वाद आहे. नवीन वर्षात प्रवेश करताना तुम्ही केवळ जुन्या सवयी, समस्या सोडवणार नाही, तर उत्कृष्ट आर्थिक स्थिरता, निष्ठावान सामाजिक पाठबळ आणि अखंड अशी मानसिक शांती स्वीकाराल. तुमच्या जीवनातील ही नवी पहाट तुमच्या सर्व स्वप्नांना पूर्णत्वास नेणारी आहे मित्रांनो. यात मात्र शंका नाही. या दैवी महत्त्वपूर्ण ज्योतिषीय मार्गदर्शनाने जर तुमचं मन शांत झालं असेल, तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी एक नवी दिशा मिळाली असेल, तर व्हिडिओला लगेच लाईक करा आणि कमेंटमध्ये जय भोले बाबाचा आणि स्वामीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहण्यासाठी पूर्ण भक्तिभावानं, श्रद्धेनं जय भोलेनाथ, श्री स्वामी समर्थ असं कमेंट करा. शेअर करा व्हिडिओ आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केलं, तर त्यांनी लगेच अचूक आणि उपयुक्त भविष्य पाहण्यासाठी फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.